साहेब शिंदे साहेबांवर आम्ही सगळे प्रेम एवढ्यासाठीच करतो की ज्यावेळी त्यांनी मला सांगितलं जावं लागेल आणि तू सकाळी जाणार आहेस की आता रात्री प्रवास करून जाणार आहे, ज्यावेळी त्यानं मला विचारलं तर प्रत्येक तासाला मी कुठं पोहोचलो आणि मी किती वाजता पालीमध्ये पोहोचलो हा पूर्ण त्याला आपण ट्रॅकिंग म्हणतो ते शिंदे साहेबांनी केलं। आणि साहेब शिंदे साहेबांनी 12:30 वाजता जो मला निरोप दिला तो आपल्या व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। साहेबांनी सांगितलं की तिकीट वाटपापर्यंत वाद असतो, तिकीट कोणाला मिळावं कोणाला मिळू नये याच्यामध्ये मतमतांतर असतात। पण आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही जरी निवडणूक लढत असली तरी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी अशी आपली महायुती आहे। आणि म्हणून मला साहेब माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना निरोप त्यांनी द्यायला सांगितला की डॉक्टर श्रीकांतच निवडणुकीला उभे आहेत अशा पद्धतीनं अनिकेतचा प्रचार शिवसेनेने केला पाहिजे। आणि साहेब शिंदे साहेब अतिशय संवेदनशील आहे, तुम्ही देखील बघितलेला आहे। आणि ज्या दिवसापासून तिकीट वाटपाचा विषय आला आणि आम्ही रायगडच्या बाबतीमध्ये साहेब चर्चा करायचो तर रायगडच्या बाबतीमध्ये महेंद्र थोरेंना देखील माहिती आहे की मी जो काय निर्णय आहे तुम्हाला मी 100% देईल, पण आपल्याला वेडवाकडं काहीच करायचं नाही अशा पद्धतीची भूमिका एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली होती। आणि म्हणून देवेंद्रजी असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, सुनेत्रा वहिनी असतील, या तिघांच्या नेतृत्वाखाली कोकण तर जिंकूच परंतु महाराष्ट्रातल्या 17च्या 17 विधान परिषदेच्या जागा जिंकू अशा पद्धतीची परिस्थिती आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। तिथे जी तुम्ही सांगितलं की उमेदवार रत्नागिरीचा आहे, आता त्याच्यावर मी जास्त बोलत नाही कारण ही जागा लकी आहे। माझ्या सगळ्या सभा त्या इथं झालेल्या आहेत, त्याच्यामुळे निर्णय पक्का आहे, त्याच्यामुळे चिंता अजिबात करण्याची आवश्यकता नाही। कसं असतं, काही लोकांना जिंकायची सवय असते, काही लोकांना पडायची सवय असते। काही लोक जिंकण्यामध्ये रेकॉर्ड करत असतात, काही लोक पडण्यामध्ये रेकॉर्ड करत असतात। तर त्या प्रत्येकाच्या रेकॉर्डमध्ये काही काही भर पडत असते गडकरी साहेब, त्याच्यामुळे ज्यांच्या पदरात रेकॉर्ड करायचं आहे ते रेकॉर्ड परत रत्नागिरीकर करतील। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की आपला जो साहेब भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा काउंट आहे रत्नागिरीतला त्याच्यापेक्षा जास्त जी मतं ही 100% अनिकेत तटकरेंच्या पाड्यामध्ये होती। आम्ही साहेब महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं गेलो, 32 पैकी आम्ही 29 लोक निवडून आलेलो आहोत, परंतु 32च्या 32 मतं तुम्हाला पडतील जाहीरपणाला सांगतो, जाहीरपणाला म्हणजे त्याच्यामध्ये शंका घ्यायची काहीच गरज नाही। अगदी जाहीरपणानं रत्नागिरी नगरपालिकेमध्ये आम्ही जरी 29 असलो तरी 32 की आता कोणाचे आहेत काय आहेत ते कोणी कोणी ठरवायचं, पण 32च्या 32 मतं अनिकेत तटकरेंना पडणार। लांजा असेल, राजापूर असेल, खेड असेल, दापोली असेल, मंडणगड असेल, गुहागर असेल, देवरुख असेल, साहेब 100% मतदान होईल, स्वीकृत सकट 100% मतदान हे अनिकेत तटकरेंच्या मागे उभं राहील। कारण शेवटी साहेब आज अनिकेत तटकरेंचं अस्तित्व पणाला लागलेलं नाही तर शिवसेनेचं देखील अस्तित्व पणाला लागलेलं आहे, भारतीय जनता पार्टीचं देखील अस्तित्व पणाला लागलेलं आहे आणि महायुतीचं अस्तित्व पणाला लागलेलं आहे। त्याच्यामुळे निवडून येणारी काळा दगडावरची रेघ आहे, पण निवडून येताना तो विजय एवढा दिमागदार असला पाहिजे की पुढच्या विधान परिषदेच्या निवडणुकीला कोणी फॉर्मच भरता कामा नये। आता सुबुद्धी काही लोकांना झाली आणि नितेशजींचं ते ऐकले तर 5 तारखेलाच फटाके वाजवू, फटाके घेऊन ठेवायला काहीच हरकत नाही। 5 तारखेला तर 5 तारखेला वाजवू, 22 नंतर 22, फटाके आपलेच असणार आहेत, चिंता करण्याची काही आवश्यकताच नाही। फटाके खरेदी करायला काही अडचण आहे अशातला भाग नाही, परंतु आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणानं प्रत्येकाचे संबंध प्रत्येक पक्षामध्ये असतात। मला सगळ्यांनाच विनंती करायची आहे की प्रत्येकाचे मित्र असतात, प्रत्येकाचे नातेवाईक पक्षामध्ये असतात, पण किमान 22 तारखेपर्यंत आपली नातीगोती असतील, आपलं मित्रत्व असेल ते आपल्या पक्षासाठी आणि महायुतीसाठी आपण बाजूला ठेवलं पाहिजे। कधी कधी काय होतं की समोरच्याचा आपल्याला फोन येतो, आपल्या मनामध्ये देखील नसतं की त्याच्यासोबत बोलायचं किंवा त्याला रिस्पॉन्स द्यायचा, पण त्याच्या बाजूला बसलेला जो असतो तो तिसऱ्याला सांगत असतो की उदय सामंतला अमुक एका व्यक्तीचा फोन आलाय, मग उदय सामंत कधी फुटलाय की काय। तर अशा पद्धतीची चर्चा कशाला व्हायला पाहिजे, त्याच्यामुळे किमान 22-23 दिवस या सगळ्या प्रक्रियेपासून आपण दूर राहिलं पाहिजे। ज्या पक्षाने आपल्याला उमेदवारी दिलेल्या होत्या, जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या, नगरपालिकेच्या, त्या पक्षाचा तुमच्यावर विश्वास आहे म्हणून तुम्हाला उमेदवारी दिलेल्या होत्या। त्याच्यामुळे नितेशजींनी सांगितलं ते तंतोतंत खरं आहे की एकदा निर्णय झाला नेत्यांचा की 100% मतदान, किंबहुना त्यांचा आपल्याला फोन येण्यापेक्षा आपला त्यांना फोन गेला पाहिजे की आमच्यासोबत हे मत फुकट घालू नको, मत फुकट घालून तुझा काय उपयोग होणार आहे, हा आपला त्यांना फोन गेला पाहिजे। एक ऐतिहासिक विजय या कोकणातला आपण महायुतीचा प्राप्त करू शकतो, एवढी ताकद आपल्या सगळ्यांच्या कर्तृत्वामध्ये आहे आणि ते कर्तृत्व सिद्ध करण्याची तारीख ही 22 तारीख आहे। साहेब अजून एक मला आपल्याला विनंती करायची आहे की कोकणातला हा जो मतदारसंघ आहे, जे अनिकेतजी आता निवडणूक लढवणार आहेत, त्याच्यामध्ये ते जिंकणार आहेत, या कोकणाच्या दृष्टीनं अनेक काही अडचणीच्या बाबी भविष्यामध्ये
होऊ शकतात, ही आपल्या सदस्यांच्या मनामध्ये किंवा लोकप्रतिनिधींच्या मनामध्ये शंका असू शकते. मी त्याच्याबाबत 2 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची देखील चर्चा केली, आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची देखील चर्चा केली. समोरच्या विरोधकांना काहीतरी कारण साहेब आपल्या विरोधातलं पाहिजे असतं. प्रमोदजी बरोबर आहे, त्याच्यात तुम्ही चांगली स्टेटमेंट केली अणुऊर्जा प्रकल्पाच्या बाबतीमध्ये. साहेब अणुऊर्जा प्रकल्पाच्या बाबतीमध्ये अजून प्रकल्प राज्याचा उद्योग मंत्री म्हणून सांगतो इनिशियल स्टेजला पण नाही आहे. अजून लँड ॲक्वायर झालेलं नाही, अजून नोटिफिकेशन निघालेलं नाही, 2Gचं नोटिफिकेशन नाही, 6चं नोटिफिकेशन नाही, 32A नाही, 32B नाही, काहीसुद्धा नोटिफिकेशन निघालेलं नसताना ज्या पद्धतीनं समोरचे विरोधक आपल्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप करायला लागलेले आहेत आणि त्यांचा संपलेला जो पक्ष आहे तो जिवंत आहे असं दाखवण्याचा प्रयत्न या कोकणपट्टीमध्ये होतोय. याच्यामध्ये आपण सगळ्यांनी प्रमोदजी एकत्र बसून याच्यावर काहीतरी ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे. कारण शेवटी आपल्याबद्दलचा अविश्वास आणि आपल्याबद्दलचा फेक नरेटिव्ह भविष्यामध्ये कोकणाच्या पट्ट्यामध्ये जर पसरायला लागला तर काही गोष्टी लोकसभेच्या आपण बघितल्या पाहिजेत, कशा पद्धतीनं फेक नरेटिव्ह सेट केला जातो. आणि म्हणून जे कोकण पट्ट्यातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या, विशेषतः सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या लोकप्रतिनिधींच्या मनामध्ये ज्या शंका आहेत त्या साहेब जाहीरपणानं तुमच्यासमोर मी एवढ्यासाठीच मांडल्या, कारण त्यावेळी अनेकांची साथ देखील आम्हाला विधान परिषदेमध्ये लागणार आहे. म्हणून हा जो लोकप्रतिनिधींच्या मनामध्ये विश्वास किंवा शंका आहे ती देखील चर्चा या व्यासपीठावर झाली पाहिजे. म्हणून सुरुवातीलाच त्या संदर्भातली चर्चा मी या व्यासपीठावर केली. परंतु साहेब ठामपणानं सांगतो, तुम्हाला अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही राज्याचे टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.